काय तुमचं नाव काय? लक्ष्मण विठ्ठल यादव. कधीपासून या ठिकाणी तुम्ही हा 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. काय नेमकं आता तुमचं जो कुक्कुटपालनची लाईट आहे बंद असल्याचं काय कारण आहे? कारण काय की रोद्दा पॉइंट आहे काय, तिथून त्या रोद्याच्या अलीकडे आल्यानंतर तिथूनच कट होते लाईट प्रत्येक वेळेस. विद्युत मीटर सुरळीत चालते? सुरळीत आहे म्हणजे मीटर बंद आहे, बिल सुरळीत आहे. पावती दिली की तुमच्याकडेच. त्याचं मागेल तर 2,500 रुपये केलं तर दिसून येत आहे. हा, तरीही तुमच्याकडे अजून लाईनमॅन कोणी आलं? लाईनमॅन कोणीच नाही. फोन करतात, उगा आश्वासन देतात. तर काय नेमका हे कोटा बंद असल्यामुळे काय फॉल्ट आहे म्हणतात. काय तर नुकसान काय झालं? नुकसान काय झाले बघितलं की तुम्ही, दाखवलो की मी व्हिडिओ दाखवलो ना. तुम्ही सांगा मला किती कोंबडे? 75 मर आहे आजची. 75 पक्षी आज मेलेत एका दिवसाचे. अंदाजे किती रुपयाचं नुकसान आहे? अंदाजे एक 7-8 हजार रुपयाचा आज रेट बघा की. असं किती दिवसापासून सुरुवात आहे? 8 दिवस झाले. 8 दिवसापासून एवढे पक्षी मरतात. हा, दररोज 7 ते 8 हजार रुपयाचं नुकसान. हा, 50-60 हजार रुपये साधारण नुकसान झालेलं आहे. 50-60 नाही जास्त. FCR बी वाढला, ही बी असते ना. फीड खाणं म्हणजे रात्रभर पक्षी उपाशीच, त्याच्यामुळे हेच त्रास होतो की. आता तुम्ही अधिकाऱ्यांना कोणाला फोन केला होता का? मॅडमला केलता बघा. काय म्हणलं मॅडम? मॅडमला म्हणल्या जोडून देऊ. कधी म्हणल्या होत्या? आज सकाळी बी म्हणल्या जोडून देतो, लगेच पाठवले. पण कुणी यायला तयारच नाही. सकाळपासून नाहीतच. आता काय पाणी टँकरचं आहे चालू. हा, विकत चालू आहे. 2,500 रुपयाला टँकर आहे घाटोळचं, अहमदपूरचं आपलं. आता काय मागणी आहे तुमची? काय मागणी आहे? लाईट सुरळीत करून द्यावं त्यांनी, नाही तर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. एवढं नुकसान म्हणल्यावर मला घर बी पूर्ण, शेत बी पूर्ण विकायला. काहीतरी पोटासाठीच येते की माणूस लांब. नाही, पोटासाठीच येते की काहीतरी काम. माणूस गाव सोडून बाहेर येते म्हणजे काय उगा असं येते काय? उगा आश्वासन देणं, उगा करायचं नाही. 8 दिवस झालं लाईट बंद, उगाच का? समजा कॉल डिटेल बी बघा माझी. क्वालिटी